रेसिपी पाहण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करा। तर आज आपण इथे एकच पीठ मळून 2 रेसिपी बनवणार आहोत, ते पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने। तर इथे एकदम मस्त चमचमीत, खुसखुशीत, कुरकुरीत, गोड खारी पाहणार आहोत आणि त्याचबरोबर कुरकुरीत, खुसखुशीत, मस्त गोड शंकरपाळी पाहणार आहोत। तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला आपण इथे सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथे कढई गरम करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे 1 वाटी तूप घ्यायचं आहे आणि हे तूप मस्त गरम करून घ्यायचं आहे। तर इथे मस्त तूप गरम झालं आहे तर काढून घ्यायचं आहे। त्यानंतर परत तीच कढई ठेवायची आहे। त्यानंतर इथे 1 ते 1.5 तांब्या पाणी घ्यायचं आहे, म्हणजेच 3 गल्लास पाणी घ्यायचं आहे। तर इथे मी दुधाचा वापर करत नाही आहे, पाण्याचा वापर करत आहे। त्यानंतर इथे 1 वाटी साखर घेतली आहे। तुम्ही चवीप्रमाणे घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला किती गोड हवे तिथपर्यंत तुम्ही इथे साखरेचा वापर करू शकता। त्यानंतर इथे चवीपुरतं इलायची पावडर घेतली आहे। तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या, नाही घेतली तरी चालेल, मी इथे चवीसाठी घेत आहे। तर हे पाणी मस्त उकळून द्यायचं आहे। तर इथे आपली साखर व्यवस्थित विरघळली आहे पाण्यामध्ये। तर गॅस बंद करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे 1 भांडं घ्यायचं आहे पीठ मळायला आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे। त्यानंतर इथे अर्धा किलो मैदा घेतला आहे। तर हे पीठ मिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे गरम केलेलं तूप घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पिठामध्ये या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर हलकं थंड साखरेचं पाणी झाल्यावर मिक्स करायचं आहे आणि साखरेचं पाणी एकदम असं जास्त नाही घालायचं आहे, जेवढी गरज आहे तेवढंच इथं पाणी पिठात घालायचं आहे। तर मी इथे आणखी थोडं पाणी घेत आहे। असं थोडं थोडं करून पाणी घ्यायचं आहे, नाहीतर आपलं पीठ एकदम पातळ होऊ शकतं आणि मग मैद्याचं पीठ आपल्याला अजून लागू शकतं इथे। तर हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। तर इथे अजून थोडी पाण्याची गरज आहे, तर मी इथे थोडंसं पाणी अजून घेत आहे। तर आता हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तर ह्या पिठाचा मस्त इथे गोळा तयार करायचा आहे आणि मस्त 5 मिनिटासाठी हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, कारण हे पीठ खूप कडक असतं, मग ह्याला व्यवस्थित नरम करून घ्यायचं आहे या पद्धतीने। तर इथे आपलं मस्त पीठ मळून झालं आहे आणि एकदम मस्त नरम असं पीठ मळून झालं आहे। तर चला मग आपण इथे आता शंकरपाळी बनवायला घेऊया। तर परत इथे कढई ठेवायची आहे। तर इथे मी तूप घेत आहे, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे तेल घेऊ शकता। तूप गरम होईपर्यंत आपण इथे शंकरपाळ्या बनवून घेऊया। तर सर्वात आधी इथे एक स्वच्छ कपडा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती पोलपट ठेवायचा आहे, म्हणजे आपला पोलपट इथे सरकणार नाही। त्यानंतर इथे पिठाचा मस्त गोल असा गोळा तयार करायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे लाटायचा आहे, पण इथे ही चपाती जरा जाडसर लाटायची आहे। तर इथे पूर्णपणे आपली चपाती लाटून झाली आहे। तर या पद्धतीने कट द्यायचे आहेत, म्हणजे तुम्हाला ज्या आकाराचे कट द्यायचे आहेत तुम्ही त्या आकाराचे कट इथे देऊ शकता। तर इथे पूर्णपणे कट देऊन झाले आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता किती पातळ आणि किती जाड शंकरपाळी ठेवायची आहे। तर इथे एकदम पातळ पण नाही, एकदम जाड पण नाही, मीडियम अशी शंकरपाळी आपण लाटून घेतली आहे। तर इथे तूप गरम झालंय की नाही पाण्यासाठी थोडंसं पीठ टाकून पाहायचं आहे। तर इथे पीठ वरती आलं आहे, म्हणजेच आपलं तूप गरम झालं आहे। तर इथे शंकरपाळ्या घालायच्या आहेत।
आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे, म्हणजे काय होतं शंकरपाळ्या आपल्या व्यवस्थित भाजल्या जातात. नाहीतर गॅस फास्ट ठेवल्यावर काय होतं, वरतून आपल्या शंकरपाळ्या भाजतात पण आतून कच्च्याच राहतात. आणि चमच्याने किंवा झारीने या पद्धतीने शंकरपाळ्या व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत, म्हणजे त्या व्यवस्थित भाजल्या जातात. तर हलका सोनेरी कलर मस्त आला आहे. जर तुम्हाला इथे अजून शंकरपाळ्या लालसर भाजून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे अजून थोड्या वेळ ठेवू शकता. तर इथे व्यवस्थित शंकरपाळ्या आपल्या भाजल्या आहेत, तर मी इथे काढून घेत आहे. आणि 5 मिनटं लागतात बारीक गॅसवरती व्यवस्थित शंकरपाळ्या भाजायला. तर इथे एकदम कुरकुरीत खुसखुशीत मस्त आपल्या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत. तर बाकीचे सर्व शंकरपाळ्या आपण याच पद्धतीने बनवणार आहोत. तर आपण इथे आता गोड खारी बनवणार आहोत. त्यासाठी इथे गरम करून 4 चम्मच तूप घेतलं आहे आणि 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेत आहे, म्हणजेच मक्याचं पीठ घेत आहे 2 चम्मच. जर तुमच्याकडे मक्याचं पीठ नसेल तर तुम्ही मैद्याचं पीठ घेऊ शकता इथे. तर हे व्यवस्थित या पद्धतीने याचं बेटर बनवून घ्यायचं आहे. तर इथे मस्त बेटर आपलं तयार झालं आहे. तर आपण जे पीठ इथे शंकरपाळीला मळलेलं तेच पीठ इथे घ्यायचं आहे आणि व्यवस्थित या पद्धतीने मळून याचे 4 भाग करायचे आहेत आणि 4 भाग करून व्यवस्थित याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे याची आपण चपाती लाटणार आहोत. तर इथे थोडंसं मैद्याचं पीठ घ्यायचं आहे आणि एकदम पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे. तर इथे मी 4 चपाती याच पद्धतीने लाटून घेत आहे, एकदम अशी पातळ. त्यानंतरने इथे आपण तुपाचं बेटर बनवलेलं ते इथे पूर्णपणे चपातीला व्यवस्थित लावायचं आहे या पद्धतीने. त्यानंतरने इथे सुकं मैद्याचं पीठ घालायचं आहे आणि त्यावरती परत चपाती ठेवायची आहे आणि परत चपातीला पूर्णपणे तुपाचं बेटर लावायचं आहे आणि सुकं मैद्याचं पीठ लावायचं आहे. तर इथे 4ही चपाती याच पद्धतीने आपण तुपाचं बेटर लावून थोडंसं मैद्याचं पीठ घालायचं आहे. तर इथे 4ही चपात्या आपण याच पद्धतीने ठेवल्या आहेत. तर पहिली बाजू या पद्धतीने पलटी करायची आहे आणि परत इथे तुपाचं बेटर लावायचं आहे. परत थोडंसं सुकं मैद्याचं पीठ लावायचं आहे. त्यानंतर परत दुसरी बाजू या पद्धतीने पलटी करायची आहे आणि थोडंसं तुपाचं बेटर लावायचं आहे. तर इथे परत आपण तिसरी बाजू या पद्धतीने पलटी करायची आहे. परत चौथी बाजूसुद्धा याच पद्धतीने पलटी करायची आहे. त्यानंतरनं हे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर तुम्हाला हवे असेल तर 15 मिनटासाठी याला फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यानंतर लाटायला घ्या, पण मी इथे डायरेक्ट लाटायला घेत आहे. आणि लाटताना हलक्या हाताने लाटायचं आहे. त्यानंतरनं तुम्हाला कोणता आकार आवडतो त्याप्रमाणे इथे खारी कट करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता खारीला मस्त लहेर आल्या आहेत, म्हणजे छान पडदे पडले आहेत. तर इथे जे तूप आपण शंकरपाळी बनवायला घेतलेलं तेच तूप आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे, अजिबात फास्ट नाही करायचा आहे, नाहीतर आपली खारी जरा पण फुगणार नाही आणि त्याला पडदे पण नाही पडणार. तर इथे बारीक गॅसवरतीच आपण 10 मिनटं खारी तळून घेणार आहोत व्यवस्थित. तर तुम्ही इथे पाहू शकता हलकी खारी आपली फुगली आहे, म्हणजे मस्त पडदे पडले आहेत. तर इथे 10 मिनटं व्यवस्थित ही खारी तळून घ्यायची आहे, म्हणजे हलका सोनेरी कलर येऊपर्यंत, म्हणजे हलकं ब्राऊन कलर येऊपर्यंत खारी इथे तळून घ्यायची आहे. आणि गॅस फास्ट ठेवला ना तुम्ही तर मग खारी जाग्यावरच चिटकणार आणि अजिबात फुगणार नाही. तर इथे मस्त चमचमीत खुसखुशीत कुरकुरीत गोड
आपली खारी तयार झाली आहे, तुम्ही इथे पाहू शकता। तर ही खारी आपण इथे काढून घेऊया आणि ही खारी खायला एकदमच चविष्ट लागते। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।